आजी नमस्कार. नमस्कार सर. आजी नाव काय तुमचं? माझं विमल कांबळे. विमल म्हणजे पूर्ण नाव? विमल कांबळे सुखदेव. मालकांचं नाव? सुखदेव. हा, विमल सुखदेव कांबळे. राहणार पट्टण कडवली. पट्टण कोडोली गाव तुमचं? अच्छा अच्छा अच्छा. पट्टण कोडोली मध्ये तुम्ही कुठं राहता? ख्रिश्चनचं मंदिर आहे तिथं राहते. ख्रिश्चन मंदिर जवळ. अच्छा 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 अच्छा. बर बर. तुम्हाला त्रास काय होता? म्हणजे पहिला शारीरिक त्रास काय होता? मला उष्णता होते. हा, आणि अंग सगळं असं रखरखत होतं म्हणला ना? धग पडल्याला होत होतं. हा पायातने हातातने. हा. सरांचं औषध घेतल्यापासून मला कमी आलं. बर 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 बर. म्हणजे आता किती डोस झाले तुमचे इथले? माझे 2 झाले, तिसरा आहे. ह्यो तिसरा डोस घ्यायला आलाय तुम्ही? म्हणजे मला वाटतं एक 15 दिवस झाले असतील. झाले. 15 दिवस पूर्ण झाले. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे अवघ्या 15 दिवसामध्ये, म्हणजे ह्या 3 डोस मध्ये 15 दिवसात तुम्हाला इतका छान रिझल्ट आलेला आहे. तर अतिशय चांगला रिझल्ट आलेला आहे. तर तुम्ही अतिशय औषध पण चांगल्या पद्धतीने वापरलेलं आहे आणि पथ्य पण पाळलाय व्यवस्थित? पाळलंय. अच्छा अच्छा अच्छा. आणि आता रखरख बघबग अजिबात होत नाही तुमची? हा, शरीर सगळं शांत आहे. हा, आणि उष्णतेचा त्रास बऱ्यापैकी कमी आलाय पूर्णपणे आलाय. अच्छा अच्छा. अतिशय सुंदर. तर तुम्हाला नाव पूर्ण काय म्हणालात तुम्ही? विमल सुखदेव कांबळे. विमल सुखदेव कांबळे. राहणार पट्टण कोडोली, ख्रिश्चन हायस्कूल, ख्रिश्चन मंदिर जवळ. हा, ख्रिश्चन मंदिर जवळ. हा, अच्छा अच्छा. असू दे असू दे, काय अडचण नाही. अतिशय चांगला रिझल्ट आल्याबद्दल, त्या तुम्ही औषध वापरल्याबद्दल तुमचं धन्यवाद. सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन पट्टण कोडोली यांच्याकडून तुमचं हार्दिक अभिनंदन आहे औषध वापरल्याबद्दल, आणि येणाऱ्या भावी आयुष्याबद्दल सुद्धा तुम्हाला शुभेच्छा आहेत आमच्याकडून. तर उर्वरित डोस सुद्धा व्यवस्थित वापरा, पाणी भरपूर पीत जावा. हा, चालतंय चालतंय चालतंय. आणि आता भूक लागा लागले. अरे वा वा, छान छान छान. म्हणजे अगदी भरपूर फरक तुम्हाला पडलेला आहे. अरे वा वा वा. 2 भाकरी या वयात तुम्ही. वय किती तुमचं आता? तरी पण एक 60-65 असेल की, का 70 आहे? 65 आहे. 60 असेल. 60. अरे वा. ह्या वयात सुद्धा तुम्हाला इतका छान फरक पडलाय. आता भूक लागायला लागले, प्रसन्न वाटायला लागलेला आहे, उष्णता कमी आलेली आहे, तळपायाची जळजळ, रखरख, भगभग, उष्णता, अंगातला काव कमी झालेला आहे. तुम्हाला अतिशय छान रिझल्ट आल्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे, आणि इथून पुढच्या निरोगी आयुष्याबद्दल तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा आहेत. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.